एक काल परवा अतिशय दुर्दैवी घटना माझ्या मतदारसंघातली म्हणण्यापेक्षा आमच्या सुपाया मैदानात कामाला एक सेंटरिंगचं काम करणारा एक बागडे नावाचा त्याची एक प्रियदर्शनी नावाची 6 वर्षाची मुलगी त्या ठिकाणी डोळे तपासणीसाठी आली. नॉर्मल डोळे तपासणीसाठी आली. तिला कुठलं औषध टाकलं की कुठलं इंजेक्शन दिलं, तिला तोंडातून उलट्या आल्यामुळे तिचा मृत्यू झाला. मध्ये 1 वर्षापूर्वी या भागातील गोरखे नावाचे एक आमदार आहेत. त्या आमदारांचे पीए त्या तनिष्का भिशेचा सुद्धा असा संशयास्पद मृत्यू झाला. या सगळ्या चौकशीच्या बाबत मी आता त्या अधिकाऱ्यांना भेटलो. त्यांना आता आरोग्यमंत्र्यांशी सुद्धा मी बोलणं केलं. केंद्रीय आरोग्य मंत्र्यांशी माझा आता डायलॉग झाला नाही, पण त्यांच्या OSDशी मी बोललो. कारण या हॉस्पिटलची चौकशी लागली पाहिजे. अशा अनेक घटना आहेत. या हॉस्पिटलच्या बाबत जर पाहिलं, EFC म्हणजे गोरगरिबांसाठी जी योजना असते त्या योजनेच्या मागच्या काही 6 महिन्यापूर्वी 36 कोटी रुपये 48 लाख रुपये या अकाउंटला होते. आज 12 कोटी मायनस दाखवली. त्यांना मी सांगितलं की त्याची यादी द्या, तुम्ही किती गोरगरीब लोकांना मदत केली याची यादी द्या. इथं सोशल वर्कर म्हणून एक व्यवहारी नावाचं कोणीतरी बदमाश या ठिकाणी, तो कधी कोणाचे काम फोन उचलत नाही, कधी कोणाची एखादं ऑपरेशन योजनेत बसवायचं असेल तर इथं कधीच मदत होत नाही. तुम्ही या हॉस्पिटलच्या बाबत आम्ही चॅलेंजने सांगितलं, कधी फोन करा, बेड शिल्लक नाही, मग कुठली शासकीय योजना लागू नाही. ही कुठली पद्धत आहे? या सगळ्या गोष्टींच्या बाबत साधं सगळ्या तुम्ही शासनाच्या योजना राबवायच्या आणि तुम्ही गोरगरिबांना मदत करू शकत नाही. महानगरपालिकेचा 35 कोटी रुपयाचा 32 कोटी रुपयाचा दंड थकवला. त्या आमच्या तनिष्का भिशेच्या केसमध्ये तर राज्य सरकारने यांच्यावर कारवाई करण्याच्या बाबत निधी विभागाला त्या ठिकाणी सांगितलं. त्या विभागाने तुमच्या धर्मदाय आयुक्ताला, पुण्याच्या धर्मदाय आयुक्ताला सांगितलं की विश्वस्तांवर गुन्हा दाखल करा. यांनी काहीतरी स्टे आणला. या प्रकरणाच्या बाबत याला विशेरा राखून ठेवला. फॉरेन्सिक डिपार्टमेंटला या मृत्यूच्या बाबत त्या ठिकाणी चौकशी करण्याचं केलेलं आहे. आता आम्ही ससून हॉस्पिटलच्या डीनशी बोललो, पण ते फॉरेन्स विभाग हा गृह विभागाच्या अखत्यारीत येतो. त्यांच्याशी सुद्धा आम्ही संपर्क केला. त्याचा तात्काळ त्याचा रिपोर्ट आला पाहिजे आणि या प्रक्रियेमध्ये जे कोणी डॉक्टर लोक आहे ज्यांनी हलगर्जीपणा केला त्याच्यावर चौकशी समिती लागली पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. ही आमची प्रामुख्याने मागणी आहे. येणाऱ्या जुलैच्या संसदेच्या अधिवेशनामध्ये विशेष करून दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलची चौकशी लागली पाहिजे. याबाबत सुद्धा आम्ही चौकशी करणार आहे. आमच्या ह्या छोट्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे. आमच्या भिशे नावाच्या भगिनीला सुद्धा अद्यापपर्यंत न्याय मिळाला नाही, तिला सुद्धा न्याय मिळाला पाहिजे ही आमची यामध्ये मागणी आहे. मी आज डॉक्टरांनी सांगितलं, पोलीस प्रशासनाने डॉक्टरांनी सांगितलं की आम्ही याबाबत PM करण्यासाठी पेशंटला आग्रह केला. PM तो तुम्हाला करावंच लागतं ना. आग्रह केला म्हणजे चुकीचं काय केलं? तुम्हाला ज्यावेळेस एखादी संशयास्पद मृत्यू होतो त्यावेळेस तुम्हाला PM करावं लागतं आणि त्यांनी सांगितलं की आम्ही PM करायला भाग पाडलं. ही चुकीचं उत्तर दिलं, हे बालिशपणाचं उत्तर दिलं. त्याचं PM झालं, पण याचा संशय त्याचा विषय राखून ठेवला. त्याचे जे लॅबला काही नमुने, ते फॉरेन्सिक लॅबला नमुने दिले. त्या विभागाच्या आम्ही संबंधित लोकांशी बोललो. लवकरात लवकर त्याचे रिपोर्ट येतील आणि रिपोर्ट आल्यानंतर आम्ही प्रशासनाला सांगितलं की आरोग्यमंत्र्यांशी पण बोललो, हलगर्जीपणा करणाऱ्याची एक समिती गठीत केली पाहिजे आणि याची चौकशी लागली पाहिजे. मात्र डॉक्टरांनी ज्यावेळेस मुलीचा मृत्यू झाला त्यावेळेस पैशाचं आम्ही दाखवलं की उपचाराचे जे पैसे आहेत आम्ही तुम्हाला परत देऊ. डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही डॉक्टरांनी पहिले 25,000 रुपयाला त्या मुलीच्या उपचारासाठी ठरले होते, त्यामधले 15,000 भरून घेतले. काहीतरी डिस्काउंट देतो म्हणून सांगितलं. नंतर त्या मुलीचा मृत्यू झाल्यानंतर सांगितलं तुम्ही 1 रुपया भरू नका, तुम्हाला अँब्युलन्स करू. अरे अँब्युलन्स म्हणून 1 रुपया भरू नका, याच्यावर त्या मुलीचा जीव येणार आहे का परत? त्या मुलीचा जर व्हिडिओ पाहिला तुम्ही तर आदल्या दिवशी ते इंग्लिशमध्ये टॉकिंग करीत होती. राव, इंग्लिश मिडियमची मुलगी ती इंग्लिशमध्ये तिच्या शिक्षकाशी टॉकिंग करीत होती, बोलत होती. आणि दुसऱ्या दिवशी जर या चुकीच्या गोष्टीमुळे तिचा जीव जात असेल तर माझं तर म्हणणं आहे
का या प्रक्रियेमध्ये जी दोषी डॉक्टर असतील त्यांच्या मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. नाही, मात्र तशी प्राथमिक माहिती त्यांनी काही दिली का की जर कदाचित ड्युटीवरती डॉक्टर असतील, प्रशासनानं डॉक्टर त्यांनी सांगितलं शेवट आरोग्य विभागाचे हॉस्पिटलचे लोक त्यांच्याच बाजूने त्या ठिकाणी बोलणार का, पण आम्ही पोलीस प्रशासनाला सांगितलं तुम्ही या ठिकाणी आलेत ना मध्यस्थाची भूमिका घ्यायला, तुम्ही ही जबाबदारी घेतली पाहिजे, तुम्ही यावर समिती गठीत केली पाहिजे. मग आम्ही आरोग्य मंत्र्याशी पण बोललो, आरोग्य मंत्र्याला सुद्धा सांगितलं चौकशी करा. मी केंद्रीय मंत्री JP नड्डांशी आता संपर्क करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्याशी संपर्क नाही झाला, पण त्यांच्या OSDशी संपर्क झाला. मी उद्या त्यांना पत्र देणार आहे. या सगळ्या हॉस्पिटलचे जे आतापर्यंत घटना घडलेल्या आहेत, राजकीय वरद असल्यामुळे हे सगळं घडतंय का? या हॉस्पिटलमध्ये या दोन गोष्टी समाजासमोर आल्या, पण या हॉस्पिटलच्या दुर्लक्षपणामुळे अनेकांना जीव गमवावा लागलेला आहे. त्यामुळे आमची तर मी त्या संसदीय अधिवेशनामध्ये मागणी करणार आहे, या सगळ्या प्रक्रियेची चौकशी तर कराच, पण ज्या दोषीवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ही आमची सगळ्यात महत्वाची मागणी आहे. वडिलांनी 2 दिवस झाले तक्रार दिली, फक्त पोलीस अलंकार पोलीस स्टेशनला त्या मुलीच्या वडिलांनी तक्रार दाखल केली, जबाब नोंदवून घेतलेला आहे, पण अद्यापपर्यंत गुन्हा दाखल झालेला नाही. ज्या वेळेस पोलीस प्रशासनाशी मी बोललो, त्यांनी सांगितलं ज्यावेळेस फॉरेन्सिक रिपोर्ट आमच्या हाती आल्यानंतर आम्ही तात्काळ गुन्हा दाखल करू. त्यांना सांगितलं का हा रिपोर्ट आल्यानंतर तात्काळ गुन्हा तुम्ही दाखल करणारच आहे, पण आमची जी भगिनी तनिष्का भिसेच्या बाबत तुमच्याकडे अहवाल आलेला आहे, त्या अहवाल सुद्धा तुम्ही ओपन केला नाही. हे कोणाच्या आशीर्वादाने दाबलं जातं? तुम्ही पाहिलं असं तनिष्का भिसेंच्या बाबत मृत्यूचा जो अहवाल सादर झाला, तो अहवाल आजपर्यंत प्रकाशित झालेला नाही. आजपर्यंत याच्यामध्ये टेक्निकल गोष्ट अशी आहे की ज्यावेळेस हे प्रकरण घडलं, मेडिकल बोर्डाचा रिपोर्ट आल्याशिवाय पोलीस गुन्हा दाखल करत नाही. पोलिसांचं असं म्हणणं आहे की मेडिकल बोर्डाचा रिपोर्ट आल्यावरती आम्ही गुन्हा दाखल करू, म्हणजे नुसतं फॉरेन्सिक रिपोर्ट किंवा हे मेडिकल बोर्डाचा रिपोर्ट आल्यानंतर गुन्हा दाखल करणं अपेक्षित असतं. पण ह्या सगळ्या प्रक्रियेला आज जरी वेळ लागत असेल, तर त्यांनी मला त्या ठिकाणी सांगितले की आम्ही या सगळ्या गोष्टींचा फॉरेन्सिक रिपोर्ट असू, त्या कमिटीचा रिपोर्ट आल्यानंतर आम्ही तात्काळ गुन्हा दाखल करू, आम्ही कोणाला पाठीशी घालणार नाही, हे त्या पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं. पण त्यांना मी हे पण सांगितलं ह्या गोष्टीला वेळ लागणार आहे, पण ज्या भिसेच्या भगिनीच्या बाबत रिपोर्ट आला, सगळ्या गोष्टी आल्या, त्यावर गुन्हा का दाखल नाही झाला, तर त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं मी काल परवाच या चार्ज घेतलेला आहे, मी या सगळ्या गोष्टीची पाहणी करतो, तात्काळ कारवाई करतो. आता जर या प्रकरणामध्ये कारवाई झाली नाही तर निलेश लंकेंची पुढची भूमिका काय आहे? आता या गोष्टीच्या बाबत कारवाई झाली नाही तर येणाऱ्या जुलैच्या अधिवेशनामध्ये मी संसदीय त्या ठिकाणी या हॉस्पिटलवर कारवाई करण्याची मागणी करणार. या दोन्ही आमच्या या छोट्या मुलीला, आमच्या या भगिनीला, अनेक लोकांचा जो मृत्यू झालेला आहे या सगळ्या गोष्टीमुळे, यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि हॉस्पिटलची सखोल चौकशी, मग तुम्ही EPC मध्ये किती लोकांना उपचार दिला, कशा पद्धतीने दिला, किती करोड रुपयाचं दिला, त्यामुळे कोण पेशंट आहे ते डिटेक्ट झालं पाहिजे. अनेक तुम्ही मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून कसा उपचार दिला, या सगळ्या गोष्टींची आम्ही चौकशी त्या ठिकाणी लावणार आहे, चौकशीची मागणी पण करणार. एक राजकीय प्रश्न आहे, शेवट आपण लोकप्रतिनिधी या नात्याने त्या कुटुंबाला आधार दिला पाहिजे. ते गरीब कुटुंब आहे हो, त्या सुपा MIDC सेंटरिंग काम करणारं कुटुंब आहे. सेंटरिंग काम करून त्या दोन्ही मुलीला इंग्लिश मिडियमला शिक्षण देणारं परिवार आहे. त्या मुलीच्या वडिलांशी बोललो, आईशी पण बोललो मी. राजकीय प्रश्न आहे. दिवसभरामध्ये बरेच एक तुमच्या पक्षाच्या बैठकीतली बातमी आहे की अजित पवारांचे जवळपास 22 आमदार शरद पवारांच्या संपर्कामध्ये आहेत आणि 2 राष्ट्रवादी जे आहेत ते एकत्र येणार नाही, त्यावरती शिक्कामोर्तब झाले अशी माहिती सुद्धा शशिकांत शिंदेने दिली की तो आता सध्या विषय नाही. खरंच आमदार संपर्कात आहेत किंवा 2 राष्ट्रवादी भविष्यात एकत्र येतील? आज राष्ट्रवादी पक्षाची अतिशय महत्वाची बैठक झाली, म्हणजे या वर्षामध्ये सगळ्यात महत्वाची बैठक जर म्हणलं असेल ती आजची बैठक झाली. आदरणीय पवार साहेबांनी तात्काळ ती बैठक राबवली. ती बैठक यासाठी बोलवली की आताच्या परिस्थितीमध्ये माझ्या शेतकऱ्यांच्या मालाला बाजारभाव नाही, माझ्या कांद्याची परिस्थिती काय आहे, 5 रुपयाला आणि 6 रुपयाला कांदा विकला जातो, ती परिस्थिती. पेट्रोल पंपाच्या समोर डिझेलसाठी रांगा आहेत, पेट्रोलसाठी रांगा आहेत. आमच्या गोरगरीब बहुजन समाजातल्या मुलांनी छोटे छोटे हॉटेल कर्ज काढून हॉटेल टाकले, ते हॉटेल बंद आहे. का बंद विचारलं तर त्यांनी सांगितलं गॅस मिळत नाही. मी काल परवा आम्ही लासलगावला, मी असू, रोहित पवार असू, आम्ही भगरे सर असू, सुनील भुसारा, आम्ही आंदोलन करायला गेलो शेतकऱ्यांच्या कांद्याच्या प्रश्नाच्या बाबत, बाजार भाववाढीच्या
त्याबाबत त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी एक सांगितलं की आम्हाला मार्केटमध्ये कांदा आणण्यासाठी ट्रान्सपोर्टरकडे गेल्यानंतर ट्रान्सपोर्टर सांगितलं जातं की आम्हाला डिझेलची व्यवस्था करेल. या सगळ्या ज्वलंत प्रश्नाच्या बाबत आदरणीय पवार साहेबांनी आज तात्काळ बैठक बोलवली होती. त्याबाबत आम्हाला काही सूचना केलेल्या आहे. आपण लोकांना कशी मदत करू शकतो, आपण सरकारला कशा पद्धतीने ह्या लोकांना न्याय देण्यासाठी आपण भाग पाडू शकतो, या सगळ्या सूचना आदरणीय पवार साहेबांनी केलेल्या आहेत. एकत्र येणार ही सगळ्यात महत्वाची. त्यामुळे आजच्या बैठकीत सगळ्यात महत्वाचं ही हल्लीची परिस्थिती हाताबाहेर गेली नाही पाहिजे, या सगळ्या गोष्टींसाठी आदरणीय पवार साहेबांनी बैठक बोलवलेली आहे. त्यामुळे आमदारांच्या बाबत अशी कुठली चर्चा झाली नाही. अशी दोन कुठली राष्ट्रवादी एकत्र येतील. आजच्या बाबतीत ह्या सगळ्या गंभीर जन्य परिस्थितीवर बैठक झालेली आहे. त्यामुळे कुठली राजकीय बैठक आजची नव्हती.